तुझी शपथ. कसला विचार करतोस? अगं काय नाही. मी ना आपल्या फ्युचरचा विचार करत होतो. तुला माहिती मी काय व्हिज्युअलाइज केलं? आपण दोघांना आयफेल टॉवर सोबत ना असे फोटो काढतोय उभे राहून. हो रोमॅन्टिक ना. हा रेवती रेवती रेवती, तू ना माझा युरोपचा व्हिसा आहेस. व्हिसा काय, पासपोर्टही तूच आहेस, सगळं काही तूच आहेस. मी एक फ्लॅट सुद्धा पाहिलाय, त्याचाही ऍडव्हान्स द्यायचा आहे 15 लाख रुपये. दादाशी बोलू का मग? त्याच्याकडे आहेत पैसे, मी घेते त्याच्याकडनं. या कौस्तुभने तर पद्धतशीरपणे डाव टाकलाय. पैसे आणि दागिने दोन्हीही मागतोय तो रेवतीकडे. पण काहीही झालं तरी मी त्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. हे बघ, तुझ्या समोरच मी तिजोरीत ठेवते. हा, दादाची पैशांची बॅग अशीच घेऊन गेले तर पकडली जाऊ शकते. ह्या पिशवीतून पैसे नेलेले कोणालाच कळणार नाही आणि बॅग इथेच राहिली तर आईलाही डाऊट येणार नाही.
रेवतीला खोलीत जाऊन बराच वेळ झाला. आई तर झोपल्या आहेत, मग ह्या इतका वेळ आत काय करतायत? तुम्ही आई झोपल्यात ना? मग तुम्ही आत काय करत होता? ही पर्स अशी का धरली आहे तुम्ही रेवती? काय आहे त्या? तुला काय करायचंय? काही असेल ना या पर्समध्ये. आणि माझी पर्स आहे, माझं घर आहे, माझी रूम आहे, मी काय करीन? तू कोण होतेस मला जाब विचारणारी? रेवती, मी नीट विचारते ना तुम्हाला, मग मला नीट उत्तर द्या. काय आहे या पर्समध्ये? तुला अभिदादा काय म्हणाला होता ते विसरलीस तू? की माझ्या कुठल्याच गोष्टींमध्ये लुडबुड करायची नाही. हा, म्हणाला होता ना? आठवत नाहीये का तुला? की सांगू त्याला फोन करून? आणि आता आई आतमध्ये झोपली आहे, तिला उगाच डिस्टर्ब करू नकोस. हा, जा किचनमध्ये जा आणि काय ती खरकटी भांडी घासत बस. मला जायचंय.